मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन, उरलेल्या दोन बाजूंची बेरीज दिली असता त्रिकोण कसा काढायचा हे आपण सराव संच 4.1 मध्ये पाहिलेलं आहे. आज 4.2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंमधील फरक दिला असता त्रिकोण कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. बघा उदाहरण बघा. त्रिकोण एबीसी असा काढा की बीसी बरोबर 6.1 सेंटीमीटर, कोन बी बरोबर 50 अंश, एबी वजा एसी किती दिलाय 2.8 सेंटीमीटर. आता बघा इथे बीसी काय झाला, पाया किती दिलाय 6.1, कोन बी पाया लगतचा कोन किती दिलाय 50 अंश. एबी आणि एसी या उरलेल्या बाजू आहेत. आपल्याला एबी वजा एसी दिलेला आहे 2.8 सेमी. लक्षात घ्या वजाबाकीमध्ये दोन प्रकार येणार. कसे, एकतर एबी वजा एसी दिलेला आहे किंवा उलट समजा एसी वजा एबी दिलं तर ती रचना वेगळ्या प्रकारची होईल. आता हे लक्षात कसं ठेवायचं, आता एबी वजा एसी म्हणजे काय, तर जो कोण दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू मोठी आहे, हा एक प्रकार झाला. आणि जेव्हा मला एसी वजा एबी दिलं जाईल तेव्हा जो कोण दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू लहान असेल तर रचना वेगळ्या प्रकारे आपल्याला काय करावी लागेल. तर ही रचना आपण काय करणार आहोत, पायालगतचा कोन, उरलेल्या दोन बाजूंमधला फरक, परंतु जो कोन दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू कशी आहे, मोठी आहे. कच्ची आकृती काढून घेतली. हा त्रिकोण एबीसी झाला. पाया बीसी किती दिला आहे 6.1 सेमी, कोन बी किती आहे 50 अंश. एबी एसी माहित नाहीये पण मला एवढं माहिती आहे एबी मधून एसी वजा केलं तर किती मिळणार आहेत 2.8 सेंटीमीटर. आता मी काय केलं माहितीये का, विश्लेषणामध्ये या एबी वर डी बिंदू असा घेतला, कसा, एसी आणि एडी कसं असेल, समान असेल. आता लक्षात घ्या आपल्याला काय दिलंय, एबी वजा एसी बरोबर किती आहे 2.8, एबी वजा एसी एवढाच मी काय घेतला, एडी घेतलाय, म्हणजे एबी वजा एडी किती येईल 2.8 येईल. आता बघा एबी मधून एडी वजा केलं म्हणजे मला बीडीची किंमत किती मिळेल 2.8 सेंटीमीटर. मी हा डीसी जोडला. आता या त्रिकोणामध्ये मला बीसी काढता येईल, कोन बी काढता येईल आणि बीडीची लांबी किती आलेली आहे 2.8. आता ए बिंदू कसा आहे लक्षात घ्या, डी आणि सी पासून समदूर आहे आणि म्हणून हा ए बिंदू मला जर मिळवायचा असेल तर मी काय करणार, मी या डीसीचा काय करणार, लंब दुभाजक काढणार. का, तर लंब दुभाजकावरील बिंदू रेषाखंडाच्या टोकांपासून कसा असतो, समदूर असतो. आता आपण ही रचना कशी करायची ती पुन्हा एकदा कच्च्या आकृतीमध्येच बघणार आहोत. पहिल्यांदा मी काय काढलं, पाया बीसी काढला. किती काढणार हा पाया बीसी 6.1 सेमी. कोन मापकाचा वापर करणार आणि मी 50 अंश मापाचा कोन करणारा काय काढला, किरण काढला. आता या किरणावर कुठेतरी ए असेल पण मला माहित नाही कुठे आहे तो, पण मला बिंदू डी मिळतोय. किती अंतरावर आहे, तर तो आहे 2.8 सेमी. इथून 2.8 सेंटीमीटर अंतरावर कोणता बिंदू घेतला, डी बिंदू घेतला, डीसी जोडलं. आता लक्षात घ्या ए बिंदू डी आणि सी पासून समदूर आहे. ए बिंदू कुणापासून, डी आणि सी पासून कसा आहे, समदूर. डी आणि सी या दोन बिंदूंपासून समदूर असणारा बिंदू रेषाखंड डीसीच्या कुठे असणार, लंब दुभाजकावर. आणि म्हणून जर मी या डीसीचा लंब दुभाजक काढला, कसा लंब दुभाजक काढतात तुम्हाला माहिती आहे, कंपासच्या साहाय्याने. हा कोणाचा लंब दुभाजक आहे, डीसीचा लंब दुभाजक आहे.
आणि तो बीडीला, किरण बीडीला ज्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू झाला कोणता माझा ए, आणि हा झाला माझा त्रिकोण एबीसी, ज्याच्यामध्ये मला माहिती आहे AB वजा AC हे अंतर किती येणार सांगा, 2.8 सेंटीमीटर. आता प्रत्यक्ष पट्टी, पेन्सिल, कंपासचा उपयोग करून ही रचना कशी करायची ते आपण पाहूया. प्रश्न, त्रिकोण एबीसी असा काढा की BC बरोबर 6.1, कोन B बरोबर 50 अंश, AB वजा AC बरोबर 2.8 सेंटीमीटर. त्रिकोणाचा पाया दिलाय, पायालगतचा कोन दिलेला आहे, उरलेल्या दोन बाजूंमधील फरक दिलेला आहे. पण इथे लक्षात घ्या AB वजा AC दिले म्हणजे कोन B च्या लगतची बाजू, जो कोन दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू कशी आहे, मोठी आहे. सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढून घेऊया. कच्च्या आकृतीमध्ये पहिल्यांदा पाया किती आहे, पाया BC 6.1 सेंटीमीटर. पायालगतचा कोन किती मापाचा दिलाय, 50 अंश मापाचा. हा कोन काढला, 50 अंश मापाचा कोन करणारा किरण काढला. आता या किरणावर किती सेंटीमीटर, वजाबाकी एवढ्या अंतरावर, फरका एवढ्या अंतरावर, फरक किती आहे 2.8, म्हणजे इथून 2.8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं D. किती अंतर, फरका एवढं अंतर. आणि हा रेषाखंड BC काढला. लक्षात ठेवा रेषाखंड BC पहिल्यांदा काढला, हा नंतर काढला, शेवटी DC काढला. शेवटचा रेषाखंड दुभागायचा असतो आणि म्हणून DCचा मी काय काढला, लंब दुभाजक काढला. हा झाला लंब दुभाजक. कोणाचा आहे हा लंब दुभाजक, बाजू DCचा. आणि तो या किरण बीडीला ज्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू झाला A, आणि हा झाला माझा त्रिकोण कोणता, ABC. ही झाली कच्ची आकृती. या कच्च्या आकृतीमध्ये नावं सगळी माप लिहिली. आता आपण काय करणार आहोत, पक्क्या आकृतीकडे जाणार आहोत. पक्की आकृती काढताना सर्वप्रथम मी काय केलं बघा, पाया BC किती सेंटीमीटर मोजून काढला, 6.1 सेंटीमीटर. इथे पाया BC माझा झाला किती आहे, पाया BC 6.1 सेंटीमीटर. आकृती काढली, लगेच नावं आणि माप लिहायची. आता कोन B किती आहे, 50 अंश मापाचा. कोन मापक बिंदू B च्या इथे, शिरोबिंदूच्या इथे ठेवला. बाजू इथे आहे माझी, म्हणून 10, 20, 30, 40, 50. कोणत्या बाजूचं अंशांकन घ्यायचं हे महत्वाचं असतं. हा किरण काढला, किती अंश मापाचा कोन करणारा किरण आहे, तर 50 अंश मापाचा कोन करणारा काय आहे, हा किरण आहे. आता वजाबाकी एवढ्या अंतरावर बिंदू किती आहे, 2.8. बघा कसे 2.8 घेतलं, 0 ते 2.8 पर्यंतचं अंतर. स्टील पॉइंट इथे ठेवला B वर, आणि हे 2.8 सेंटीमीटर अंतरावर बिंदू D घेतला. अंतर लगेचच लिहून टाकलं. हा कोन किती मापाचा, 50 अंश मापाचा. प्रथम पाया BC काढला, किरण काढला, रेख BD काढला, आणि आता मी हा शेवटचा रेषाखंड काढला. कोणता रेषाखंड आहे शेवटचा रेषाखंड, DC. लक्षात ठेवायचं आहे की शेवटचा रेषाखंड मला काय करायचा आहे, दुभागायचा आहे. त्यासाठी कंपासचं पोलादी टोक बिंदू D वर ठेवलं. कंपासमध्ये अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बाजूला कंस, DCच्या खालच्या बाजूला कंस काढलं. कंपासचं पोलादी टोक बिंदू C वर ठेवलं, आणि या दोन पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढले. आणि हे छेदणारे कंस ज्या बिंदूमध्ये काय करतात, छेदतात, तो बिंदू काय केला, काढला. आणि तो बिंदू पहिल्या किरणाला ज्या बिंदूमध्ये छेदतोय, बघा मला हा किरण बीडी थोडा काय करावा लागला, वाढवावा लागला. आणि ते जिथे छेदतात हा बिंदू झाला माझा कोणता, A.
आणि हा झाला त्रिकोण एबीसी, आपल्याला हवा असलेला त्रिकोण. त्रिकोण कोणता? एबीसी. हा लंबदुभाजक आहे डीसीचा. म्हणजे आपण काय बघितलं? त्रिकोणाचा पाया, पायालगतचा कोन आणि उरलेल्या दोन बाजूंमधला फरक. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या, कोन बी जो दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू कशी आहे? मोठी आहे. ठीक आहे. आता आपण सराव संच 4.2 संच 4.2 प्रश्न पहिला. त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 सेमी, कोन XYZ म्हणजे कोन Y किती आहे? 45 अंश. XY वजा XZ वजा बाकी दिली आहे 2.7 सेंटीमीटर. पाया दिलाय, पायालगतचा कोन दिलाय, उरलेल्या दोन बाजूंमधील फरक दिलेला आहे. किती आहे? 2.7 सेंटीमीटर. पहिलं कच्ची आकृती काढली. पाया कोणता आहे? YZ. किती आहे पाया? 7.4 सेमी. कोन Y किती? Y म्हणजेच XYZ किती मापाचा दिलाय? 45 अंश मापाचा. ही कच्ची आकृती आहे, लक्षात ठेवा. आता वजाबाकी किती आहे? आता लक्षात घ्या, जो कोन दिलेला आहे ना, कोणता आहे? Y, त्याच्या लगतची बाजू XY मोठी आहे. वजाबाकी एवढ्या अंतरावर, वजाबाकी किती आहे? 2.7. म्हणून मी काय केलं? 2.7 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेतला. कोणता? T. किती अंतर? वजाबाकी एवढं 2.7. हा झाला शेवटचा रेषाखंड. हा शेवटचा रेषाखंड आपल्याला काय करायचा असतो? दुभागायचा असतो. म्हणजे TZ चा लंबदुभाजक काढणार. तो YT ला ज्या बिंदूत छेदतो तो बिंदू झाला आपला कोणता? X. आणि हा झाला त्रिकोण XYZ. हा काय झाला? लंबदुभाजक. ठीक आहे. आता आपण पक्की आकृती काढताना बघा, जरा नीट लक्ष द्या. पाया किती आहे? 7.4. झालं. पाया कोणता? YZ. किती सेंटीमीटर? 7.4 सेमी. आता कोन Y किती मापाचा आहे? 45. कोनमापक बघा, बिंदू Y च्या इथे ठेवला. शून्य दोन्हीकडे आहे, इकडे सुद्धा आहे. जिथे माझी कोणाची भुज आहे तिकडचा शून्य घेतला. 10, 20, 30, 40 आणि 50च्या बरोबर मध्ये किती आलं? 45. हा किरण किती अंशाचा कोन करतं? 45 अंशाचा कोन करतं. आता या किरणावर मला कोणता बिंदू T घ्यायचा आहे. किती अंतरावर घ्यायचा आहे? वजाबाकी एवढे अंतर. वजाबाकी किती आहे? 2.7. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलं आणि बिंदू Y वर कंपासचं पोलादी टोक ठेवून हा बिंदू कोणता घेतला? T. किती अंतर? 2.7 सेमी. हा पहिला रेषाखंड, हा दुसरा किरण काढला आणि शेवटचा रेषाखंड लक्षात ठेवायचा म्हणून सांगितलं का? तर आपल्याला शेवटचा रेषाखंड काय करायचा असतो? दुभागायचा असतो. तो दुभागण्यासाठी कंपासचं पोलादी टोक बिंदू T वर, कंपासमध्ये अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, TZ च्या वरच्या बाजूला, खालच्या बाजूला कंस केला. आता कंपासचं पोलादी टोक कुठे ठेवा? बिंदू Z वर. आणि पहिल्या कंसांना छेदणारे काय केले? कंस केले. हे दोन कंस छेदणारे छेदनबिंदू जोडले आणि छेदनबिंदू ज्या बिंदूमध्ये छेदतात हा झाला बिंदू कोणता? X. आणि हा झाला त्रिकोण कोणता? XYZ. जिथे पाया YZ दिलाय, पायालगतचा कोन 45 अंशाचा आहे आणि त्या कोणालगतची बाजू XY जी आहे ती मोठी आहे कोणापेक्षा? XZ पेक्षा. समजलं? प्रश्न दुसरा. त्रिकोण PQR असा काढा की QR बरोबर 6.5 सेंटीमीटर, कोन Q बरोबर 40 अंश, PQ वजा PR बरोबर 2.5 सेंटीमीटर. पुस्तकामध्ये कोन Q चं माप 60 अंश दिलेलं आहे
त्याच्याऐवजी मी 40 अंश घेतलं, कारण काय कोन क्यूचं माप जर मी 60 अंश घेतलं तर आकृती जी आहे ती आपल्या वहीच्या बाहेर जाते आणि त्यासाठी फक्त कोणाचं माप 60च्या ऐवजी 40 अंश घेतलेलं आहे, याची तुम्ही नोंद घ्या. सर्वप्रथम काय दिलंय आपल्याला, पाया दिलाय 6.5, पाया लगतचा कोन दिला आहे 40 अंश आणि PQ वजा PR इथे लक्षात घ्या फरक दिलेला आहे, पण त्याचबरोबर जो कोन दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू मोठी आहे, म्हणजे हा पहिलाच प्रकार आहे. अजून सर्वप्रथम मी कच्ची आकृती काढली. कच्च्या आकृतीमध्ये पहिल्यांदा पाया काढायचा. पाया किती घेणार सांगा, QR 6.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मी घेतलं कोन Q किती मापाचा घ्यायचा आहे, तो 40 अंश मापाचा घ्यायचा आहे. या किरणावर मला एक डमी पॉइंट घ्यायचा आहे. किती अंतरावर घ्यायचा आहे, तो वजाबाकी एवढा. वजाबाकी किती आहे 2.5 सेंटीमीटर आणि म्हणून मी काय केलं 2.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू कोणता घेतला S. मी हा रेषाखंड पहिल्यांदा काढला, हा दुसरा काढला, हा मी सर्वात शेवटी रेषाखंड काढलेला आहे. सर्वात शेवटचा रेषाखंड दुभागायचा असतो आणि म्हणून मी काय केलं, हा रेषाखंड काय केला दुभागला. रेषाखंड SR चा काय करायचा, लंबदुभाजक काढायचा. तो लंबदुभाजक या किरण QS ला ज्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू झाला कोणता, माझा P, आणि हा झाला माझा त्रिकोण कोणता, PQR. आता मला काय करायची आहे, पक्की आकृती काढायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी काय केलं, बाजू QR पाया काढला. किती काढणार पाया, 6.5 सेंटीमीटर. हे झाले 6.1 2 6. किती झालं 5 सेंटीमीटर अंतर. हा बिंदू झाला कोणता Q, हा बिंदू झाला R. रेषाखंडाची लांबी म्हणजेच पाया किती आहे 6.5 सेंटीमीटर. आता मी कोन मापक घेतला आणि त्या कोन मापकाने किती मापाचा 40 अंश मापाचा. लक्षात घ्या पुस्तकामध्ये 60 दिलेला आहे, आकृती बाहेर जाते म्हणून मी 40 अंश घेतला. फक्त 10 20 30 आणि 40 अंश. हा झाला 40 अंश मापाचा कोन करणारा काय झाला, किरण झाला. आता लक्षात घ्या या किरणावर मला काय करायचं आहे, बिंदू S असा घ्यायचा आहे. डमी पॉइंट आहे तो. किती अंतरावर, तर फरक उरलेल्या दोन बाजूंमधला फरक किती आहे 2.5. मी काय घेतलं, हे अंतर किती घ्यायचं 2.5 एवढं अंतर घेतलं आणि कंपासचं पोलादी टोक बघा बिंदू Q वर ठेवा. किती अंतर घेतलं, हे 2.5 सेंटीमीटर अंतर. हा बिंदू झाला कोणता S. अंतर किती 2.5. रेषाखंड QR पहिल्यांदा काढला, किरण QS दुसरा काढला आणि सर्वात शेवटी काढलेला रेषाखंड लक्षात ठेवायचा, कारण जो रेषाखंड आपण सर्वात शेवटी काढतो तो रेषाखंड आपल्याला काय करायचा असतो, दुभागायचा असतो. रेषाखंड SR चा मी काय करणार, लंब दुभाजक. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, रेख SR च्या दोन्ही बाजूला छेदणारे काय करायचे, कंस काढायचे. आणि ते कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात त्यांचे छेदन बिंदू मी काय केले, जोडले. आणि अशा प्रकारे हा झाला माझा त्रिकोण PQR. लक्षात घ्या रेषाखंड SR चा लंबदुभाजक ज्या बिंदू छेदतो कोणाला, किरण QS ला, तो बिंदू झाला P. आणि हा झाला माझा त्रिकोण PQR, जिथे QR 6.5 आहे, कोन Q 40 अंश आहे आणि PQ वजा PR ची किंमत किती आहे 2.5 सेंटीमीटर आहे. आता दुसरा प्रकार बघायचा आपल्याला. काय दिले बघा, त्रिकोण PQR असा काढा की QR बरोबर 5.8 सेमी, कोन Q किती आहे 30 अंश आहे. PR वजा PQ बरोबर 2.5 सेमी. आता लक्षात घ्या इथे PR वजा PQ दिलाय, हा दुसरा प्रकार झाला. म्हणजे काय, जो कोन दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू कशी आहे, लहान आहे. मघाशी जो कोन दिलेला आहे त्याच्या लगतची बाजू कशी होती, मोठी होती. आता थोडा विश्लेषण समजून घ्या.
इथे पी आर ही बाजू मोठी आहे, PQ ही बाजू लहान आहे. मी काय केलं, हा PQ खालच्या दिशेला असा वाढवला कुठपर्यंत, S पर्यंत. कसं, तर PR आणि PS कसं असेल, समान असेल. PR बरोबर PS. आता इथे लक्षात घ्या, PR वजा PQ बरोबर 2.5. PR च्या ऐवजी मी काय लिहिणार, PS वजा PQ बरोबर 2.5. आता बघा, PS मधून जर PQ वजा केलं तर मला काय मिळतं, QS बरोबर 2.5. म्हणजे हे अंतर जे आहे ते काय आलं, 2.5 आलं. मी SR जोडलं. आता या P चं वैशिष्ट्य काय आहे, P हा बिंदू S आणि R पासून कसा आहे, समदूर आहे. म्हणजेच हा SR च्या काय आहे, लंब दुभाजकावर आहे. म्हणजे मी SR चा काय केला, लंब दुभाजक काढला, तर मला बिंदू P का होईल, मिळेल. बघा काय केलं, रचना कशी करणार. प्रथम पाया कोणता काढला, QR. किती आहे पाया QR, 5.8 सेमी. इथे जो कोण दिला आहे त्याच्या लगतची बाजू लहान आहे, त्यावेळी काळजी घ्यायची. आपल्याला जो डमी पॉइंट घ्यायचा आहे तो खालच्या दिशेने काढायचा आहे. कोनमापकाचा उपयोग करून मी 30 अंशाचा कोन काढला, पण हा किरण काढताना किरण दोन्ही बाजूला खालच्या दिशेला पण वाढवला. किती मापाचा हा कोन आहे, 30 अंशाचा. P बिंदू या किरणावर आहे, पण तो कुठे आहे मला माहित नाही. पण मला माहिती आहे S बिंदू Q पासून किती अंतरावर आहे, 2.5. म्हणजे इथून 2.5 अंतरावर मी बिंदू कोणता घेतला, 2.5 सेंटीमीटर बिंदू S घेतला. रेख SR काढला. आता मला माहिती आहे बिंदू P हा या किरणावर आहे, त्याचप्रमाणे बिंदू P हा S आणि R पासून कसा आहे, समदूर आहे. म्हणून मी काय करणार, SR चा लंब दुभाजक काढणार. हा कुणाचा लंब दुभाजक, SR चा लंब दुभाजक. आणि तो या किरणाला ज्या बिंदूमध्ये छेदतो तो बिंदू झाला कोणता, P. आणि हा झाला त्रिकोण PQR. PR काय केलं, जोडलं की मला त्रिकोण PQR मिळेल. ओके. आता प्रत्यक्षात आपण कंपासचा उपयोग करून, म्हणजेच भौमितिक साधनांचा उपयोग करून ही रचना करून त्रिकोण ABC असा काढा की BC बरोबर 6 सेंटीमीटर, कोन ABC म्हणजेच कोन B किती आहे, 100 अंश. AC वजा AB बरोबर 2.5 सेंटीमीटर. इथे त्रिकोणाचा पाया दिलेला आहे, पायालगतचा कोन त्याचं माप दिलेलं आहे. उरलेल्या दोन बाजूंमधला फरक, पण इथे लक्षात घ्या हा फरक देताना AC वजा AB दिलेला आहे. म्हणजे काय आहे, जो कोन दिलेला आहे कोन B त्याच्या लगतची बाजू AB ही कशी आहे, लहान आहे का, AC वजा AB बरोबर 2.5 सेंटीमीटर. आपण सर्वप्रथम कच्ची आकृती काढून घेऊया. काय कच्च्या आकृतीमध्ये दिलंय, इथे दिलंय पाया BC दिलेला आहे. किती सेंटीमीटर आहे, पाया BC 6 सेंटीमीटर आपल्याला काय केलेलं आहे, दिलेला आहे. पायालगतचा कोन आहे तो कोन 100 अंश मापाचा आहे. परंतु लक्षात घ्या इथे कोनालगतची बाजू कशी आहे, लहान आहे. आणि म्हणून हा जो 100 अंशाचा मी किरण काढणार तो खालच्या दिशेने काय करणार, मी वाढविणार. आता मला जो डमी पॉइंट घ्यायचा आहे हा कोण आहे, 100 अंश मापाचा. जो डमी पॉइंट घ्यायचा आहे तो मी खालच्या दिशेला काढणार. किती अंतरावर, वजा बाकी एवढ्या अंतरावर. वजा बाकी किती आहे, 2.5 सेंटीमीटर. पाया BC सर्वप्रथम काढला, त्याच्यानंतर हा किरण BD काढलेला आहे. आणि सर्वात शेवटी मी काढला आहे रेषाखंड DC. सगळ्यात शेवटी जो रेषाखंड काढला DC त्याचा काय करायचा, लंब दुभाजक काढायचा. हा लंब दुभाजक कोणत्या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे, हा DC चा.
आणि तो या रेषा बीडीला ज्या बिंदूमध्ये छेदतोय तो बिंदू झाला माझा ए आणि हा झाला माझा त्रिकोण एबीसी। आता मी पक्की आकृती काढतोय। पक्की आकृती काढण्यासाठी सर्वप्रथम पाया बीसी काढला। किती सेंटीमीटर दिलाय तो पाया बीसी दिलेला आहे 6 सेंटीमीटर। मोजून पट्टीच्या साहाय्याने 6 सेंटीमीटर मी काय काढला पाया बीसी काढला। पायालगतचा कोन किती मापाचा आहे 100। काळजीपूर्वक 100 अंश मापाचा कोन मोजा। माझी भुजा उजवीकडे आहे आणि म्हणून इकडचा 0 घेतला। 0 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 हा 100 अंश मापाचा कोन करणारा किरण। पण हा 100 अंश मापाचा कोन करणारा किरण मी खालच्या दिशेने सुद्धा वाढवणार आहे। आता या खालच्या दिशेनं वजाबाकी एवढा अंतरावर, वजाबाकी किती आहे 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटर अंतरावर मी एक बिंदू घेतला। त्या बिंदूला मी नाव दिलं बिंदू डी। किती सेंटीमीटर वजाबाकी एवढं अंतर, वजाबाकी किती आहे 2.5 सेंटीमीटर। आणि सगळ्यात शेवटी मी रेषाखंड काढलेला आहे। रेषाखंड सीडी हा शेवटचा रेषाखंड मला काय करायचा आहे दुभागायचा आहे। त्यासाठी कंपासचं पोलादी टोक बिंदू डी वर ठेवलं। निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस काढला। अंतर बदलायचं नाही। कंपासचं पोलादी टोक बिंदू सी वर आणि पूर्वीच्या कंसांना काय केले छेदणारे कंस काढले। हे कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात ते दोन बिंदू मी काय केले जोडले। हा किरण बीडी आणि रेषाखंड सीडीचा लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू झाला कोणता ए आणि हा झाला माझा त्रिकोण एबीसी जिथे पाया बीसी 6 सेंटीमीटर, पाया लगतचा कोन बी 100 अंशाचा आणि एसी वजा एबी किती दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटर दिलेलं आहे।